एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि अगेन इट्स नॉट अ ब्लॉग. हा ब्लॉग नाही आहे, हा माझा इंट्रोडक्शन व्हिडिओ असणार आहे. कारण बऱ्याच जणांनी मला सांगितलं इंट्रोडक्शन दे आणि खूप जण मला बरेच क्वेश्चन विचारतात, तुझं नाव काय, आडनाव काय, किंवा कुठे राहते वगैरे. सो मी पण विचार केला की इंट्रोडक्शन व्हिडिओ बनवावा. तर मी बनवते आता इंट्रोडक्शन व्हिडिओ. अकिरा इकडे खेळती आहे, सो ट्रायपॉडला लावलेलं नाही आहे, असंच हातात घेते, कारण कधी ती रडेल आणि कधी तिला घ्यावं लागेल माहिती नाही. तर फर्स्ट ऑफ ऑल, माझं नाव आहे मैथिली पवार म्हात्रे. पवार माझं माहेरचं आडनाव आहे आणि म्हात्रे माझं सासरचं आडनाव आहे. माहेर माझं सांगली आहे आणि सासर माझं मुंबई आहे. मुंबईमध्ये विक्रोलीमध्ये असते मी. ओढे बाबू. मला एक मुलगी आहे 6 महिन्याची, जिचं नाव आहे अकिरा. माझ्या हजबंडचं नाव आहे अभिषेक. आणि हां, हे झालं माझ्याबद्दल. माझं नाव, गाव, सासर, माहेर हे झालं. यूट्यूब चॅनल मी स्टार्ट केलं आहे जानेवारीमध्ये. Jan 15ला मी यूट्यूब चॅनल जे आहे ते माझं स्टार्ट केलं. अकिरा खेळतेली दिसत असेल. स्टार्ट केलं आणि फर्स्ट जो माझा व्हिडिओ होता किंवा फर्स्ट जो ब्लॉग नव्हता, व्हिडिओ होता, तर तो मी अपलोड केला. तो मी अपलोड केला 19 जॅनला. म्हणजे बेसिकली माझं चॅनलची सुरुवात अशी म्हणता येईल आपण की 19 जॅनला सुरू झाली. त्यानंतर आजपर्यंत जवळजवळ मी 45-46 व्हिडिओज किंवा ब्लॉग्स जे आहेत अपलोड केलेले आहेत. माझं टार्गेट थोडंसं जास्त होतं, बट कमी झालं. इट्स ओके, मी टार्गेट कंप्लीट करण्याचा प्रयत्न करेन. आणि 3 महिने होत आलेत, ऑलमोस्ट 16 तारीख, 3 महिने कंप्लीट झालेले आहेत चॅनल स्टार्ट करून आणि तुमचा चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. माझ्या चॅनलवर तुम्हाला काय पाहायला मिळेल तर माझं डेली ब्लॉग्स असतात. तर मी रोजच्या माझ्या लाईफमध्ये काय करते ते मी सगळं शेअर करते. प्लस आणखी DIY मी चा व्हिडिओ बनवलेला आहे. प्लस कालच एक मेकअप ट्युटोरियल दिलं. तर आणि माझी मुलगी, माझा हजबंड आणि मी, आमच्या आयुष्यात जे पण काय सुरू असतं किंवा जे पण काही होतं तर ते मी शेअर करते. काही वेगळ्या रेसिपी असतील तर त्या तुमच्यासोबत मी शेअर करते. तर आणखी पण मला पुढे जाऊन काही गोष्टी लक्षात आल्या किंवा काही आयडियाज आल्या तर त्या पण मी शेअर करत जाईल. तर तुम्हाला काही आयडियाज असतील तर त्या मला सांगत जावा, जेणेकरून मी त्याच्यावर ब्लॉग किंवा व्हिडिओ बनवेन. सो हे आहे माझ्या चॅनलबद्दल. यूट्यूबकडे कसं वळले तर मी माझ्या प्रेग्नन्सीमध्ये पूर्ण वेळ यूट्यूब बघायची आणि मग असं बघता मला व्लॉग्स दिसत गेले आणि इंडियन मॉम ऑन ड्युटीचा ब्लॉग दिसला आणि त्यानंतर मग किरणचे ब्लॉग्स मी बघत गेले. त्यानंतर शीतल, इंडियन ट्विन्स मम्मी, जी आमच्या तिकडचीच आहे इचलकरंजीची, तर तिचे ब्लॉग दिसले तर ते बघत गेले. असे बऱ्याच जणांचे ब्लॉग्स मला दिसत गेले आणि मग मी विचार केला अकिरा झाल्यानंतर की असंही माझ्याकडे सांगलीमध्ये भरपूर वेळ होता, तर काय करावं. सो आपण स्टार्ट करू शकतो का. तर कॅमेराशी तर कॅमेरा माझ्यासाठी नवीन नाही आहे, कारण मी सांगलीमध्ये एक लोकल चॅनल आहे तर त्या चॅनलवर अँकरिंग करायची, एक शो जो होता तो होस्ट करायची. सो कॅमेरा माझ्यासाठी नवीन होता, त्यामुळे कॅमेरासोबतचं जे नातं आहे किंवा कॅमेराची भीती मला बिलकुल नव्हती. सो मी मम्मीला सांगितलं, अभिषेकला सांगितलं आणि स्टार्ट केलं. घरून मला फुल सपोर्ट आहे या गोष्टीसाठी. असं नाही आहे की करू नको वगैरे, घरून मला पूर्ण सपोर्ट आहे. तर दॅट्स इट. हे आहे माझं इंट्रोडक्शन. मला माहिती नाही एक्झॅक्टली काय सांगतात. आधी मी भरपूर दुसऱ्यांचे ब्लॉग्स बघायचे, पण आता असं झालं की मला बिलकुल वेळ नाही मिळत. मी 1-2 माझे फ्रेंड्स आहेत, यूट्यूबर आहेत, इकडेच यूट्यूब चॅनल स्टार्ट केल्यानंतर माझ्या फ्रेंड्स झाल्या तर त्यांचं तेवढं बघते. बाकीच्या कोणाचं बघायला मला फारसा वेळ नाही मिळत, कारण मला घर सांभाळून ब्लॉग्स बनवावे लागतात. एडिटिंग सगळं मीच करते, सो मला तितका वेळ नाही मिळत. आणि इन्स्पिरेशन म्हणजे मला कोणामुळे मी इन्स्पायर झाले तर इंडियन ट्विन्स मम्मी आणि इंडियन मॉम ऑन ड्युटी ची किरण, इंडियन मॉम ऑन ड्युटीची, आणि इंडियन ट्विन्स मम्मीची शीतल, या दोघी माझ्या फेवरेट यूट्यूबर आहेत आणि त्यांचं बघूनच मी यामध्ये आली आहे. सो इन्स्पिरेशन असं मला कोणाकडून मिळालं तर त्या दोघींकडून मिळालं असं आपण म्हणू शकतो. आणि सो हा व्हिडिओ थोडासा छोटा होईल, पण ठीक आहे, हा छोटा होतो आहे व्हिडिओ आणि जस्ट इंट्रोडक्शन आहे. आणि तर तुम्ही हा बघत चला आता. जर तुम्हाला काही शंका असतील किंवा काय आणखी तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता, ज्याचं मी प्रत्येक ब्लॉगमध्ये असं जाता येता आन्सर करत जाईन.
सो हा छोटासा व्हिडिओ आहे आणि इतकं तरी मी सांगितलं, आणखी काय सांगायचं आय डोंट हॅव एनी आयडिया. तर चला आता मी टाटा बाय करते, कारण मला परत आता दुसरा ब्लॉग शूट करायचा आहे आणि पुन्हा भेटेन मी छान ब्लॉग घेऊन. तोपर्यंत बाय, टेक केअर, हॅव अ गुड डे.